कोकणाच्या अस्सल देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात आता कोकणातील बागायतदार आक्रमक झालेत। कणकवलीतील बेसरगाव इथं संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील स्टॉल्स उधळून लावलेत। कर्नाटकी आंबा थेट रस्त्यावर फेकून दिला गेलाय। प्रशासनाला वारंवार सूचना देऊन देखील कारवाई होत नसल्यानं शेतकऱ्यांनी अखेर हे पाऊल उचललंय। स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणाऱ्या या प्रकारावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। म्हणजे ग्राहकांची फसवणूक आणि कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे। मुळामध्ये ज्या पद्धतीनं कोकणातला आंबा विकला जातोय तेवढं उत्पादनच झालेलं नाही, तर हा आंबा येतोच कुठून? हा प्रश्न आम्ही वारंवार विचारतो। आज ते कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवला आहे की ही बनवा बनवी आहे।